शुभ सकाळ. आज सकाळी उठल्या उठल्या बघते तर काय धो पाऊस चालू होता. मला वाटतं पावसानं जरा माझं बोलणं जास्तच मनावर घेतलं आहे. मग काय पटकीन आंघोळ करून घेतली आणि मी गेले गॅसकडं. पटकीन चहा उकळून घेतला आणि अशा पडत्या पावसामध्ये असा गरमागरम चहा आणि पाव मस्तपैकी खाऊन घेतला. आणि मग हे बघा आमच्या देवांचं काय चालू झालं. असल्या पडत्या पावसामध्ये त्याला बाहेर गाडी घेऊन जायचं होतं खेळायला. पाऊस चालू असल्यामुळं देवांशला आज दिवसभर कुठं बाहेर जाताच आलं नाही. त्यामुळं तो खूप बोर होत होता आणि म्हणायचा गाडी घेऊन बाहेरच चल. पाऊस चालू होता त्यामुळं काही कामं पण करता येत नव्हते. दुपारून थोडा वेळ होता, म्हणलं चला आता घेतलं आरीवरचं स्टँड आणि त्याचे एक पाय कापून बाहेर काढले. म्हणलं कापून काढले म्हणजे त्याचे सेपरेट करून ठेवले, कारण खूप दिवस झालं असंच ठेवलं होतं मी स्टँड. माझं काम त्याच्यावरती सध्या चालू नव्हतं, त्याच्यामुळं मी ते पावसामुळं तर काय बाहेर जायला येत नव्हतं. मग काय त्याचे काका घरातच येऊन त्याच्यासोबत खेळायला लागले. ह्या बघा त्यांची आणि देवांशची कशी मस्ती चालू झाली. देवांशला पडत्या पावसात सुद्धा बाहेर फिरायला एवढं आवडायचं ना, तर छत्री घेऊन त्या काकासोबत बाहेर फिरायला जायचा. मग शेवटी एक चक्कर मारून आणली आणि आणखीन बाहेर घेऊन जा म्हणून मागे लागला. त्यामुळं काकाची आणि देवांशची घरातच मग खेळणं चालू झालं. आणि हे बघा कसे देवांशला खवळत होते काका त्याची. मी पण म्हणलं चला आता देवांशसोबत थोडासा वेळ घालवावा. त्याला घेतलं माझ्या मांडीवर आणि बसले त्याच्यासोबत खेळत. त्याला म्हणलं देवांशला पी दे, तर ह्या बघा कसा पी देत होता. हे काहीतरी नवीन, रोज नवीन एक काहीतरी कारनामा शिकून येत असतो. मग आम्ही बसलो थोडा वेळ पिक्चर बघत टी व्हीवरती. म्हणलं थोडा वेळ बसावं. पाऊस थोडा कमी झाला आणि असा बंद झाला. म्हणलं की देवांशी मस्ती पावसात जावं. गेला आणि बाहेर ह्या बघा पाण्यात कसा खेळत होता. पूर्ण अंग ओलं केलं त्याच्यासोबत खेळायला. त्याच्या शेजारच्या 2 पोरी आल्या होत्या. असं तर त्याला आंघोळ करायला नको वाटते रोज, आणि आता गार पाण्यामध्ये जाऊन पाणी खेळत होता. आणि एवढं पाणी खेळला देवांशी पूर्ण अंगच ओलं करून घेतलं. शेवटी मला त्याला लगेचच कपडे बदलले आणि दुसरे कपडे घातले आणि दुसरे कपडे घालून थोडासा मेकअप करून देवांश लगेच त्याच्या बाबासोबत पाऊस कमी झाला म्हणून फिरायला गेला. एक चक्कर मारून आला आणि देवांशची आणि बाबाची त्याच्या घरातच चालू झालं खेळणं. देवांश बाहेर जातो पण रिकाम्या हाताने कधीच वापस येत नाही. त्याला त्याच्या दुकानदार काकाने दिले होते चॉकलेट. तो घरी घेऊन आला पण काय खातच नव्हता. मग काय घेतली चॉकलेट आणि मीच खाऊन घेतली. कामं तर रोजच चालतात. थोडासा वेळ काढून आपल्या फॅमिलीसाठी पण दिला पाहिजे. असा थोडा वेळ फॅमिलीसोबत ही टाइम स्पेंड केला पाहिजे.